नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कृषी मंत्री आहेत दत्ता भरणे यांनी काल एक मुलाखत दिली एका चॅनलला आणि त्या चॅनलच्या मुलाखतीमध्ये त्यांच्याकडनं नवीन अपडेट आलेला आहे. तो अपडेट असा आहे मित्रांनो, तुम्ही कॅप्शनमध्ये बघितलाच असेल की 12 तारखेपर्यंत याच्यावर नवीन तोडगा निघणार आहे का. जी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आहे त्या योजनेमध्ये नवीन काही बदल होणार का ते अगदी थोडक्यात जाणार आहोत, कारण की त्यांची जी काही मुलाखत आहेत त्याच्यातले थोडेसे टॉपिक देखील आपण पुढे बघणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. म्हणून या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मी खरंच आभार मानतो की खूप चांगला निर्णय दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांनी घेतलेला आहे. आज साधारणतः 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकरी ह्यामध्ये या सर्वांना त्याचा लाभ होणार आहे. आणि आपण म्हणला जे काय निकष आहेत अजून काय थोडेफार काय बदल करणं गरजेचं आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की या बाबतीमध्ये कारखान्याचे जे सिजनल कामगार आहेत की त्यांचा 3 महिनेच फक्त पगार मिळतो, त्या कामगारांचा खरं तर त्या ह्याच्यामध्ये त्यांना तो लाभ मिळाला पाहिजे. आणि शेतकऱ्यांची सुद्धा काय त्यांनी नवीन सूचना आमच्याकडे येत आहेत. शेवटी हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे. शेतकऱ्यांच्या ज्या काही नवीन सूचना येतील किंवा त्यातून काय येतील त्यातनं काय गोष्टी बदलणं गरजेचं आहे त्या आम्ही बदलण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करू. परंतु जास्तीत जास्त खूप मोठी एक ऐतिहासिक कर्जमाफी देण्याचा निर्णय बघा, दत्ता भरणे यांनी सांगितलं की 35-36 हजार कोटीपर्यंत अभूतपूर्व ही जी काही कर्जमाफी होत आहे त्याला श्रेय जाणार आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना. आता याच्या आधी कर्जमाफी झाली होती का नाही हे दत्ता भरणे यांनी याच्या आधी बघणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे रोहित पवार यांनी जो काही इशारा दिला आहे, जे शेतकऱ्यांची कर्जमाफी यांनी जाहीर केली त्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना किती लाभ होणार आहे आणि कितपत शेतकऱ्यांची याच्यात कर्जमाफी होईल याच्यात क्लॅरिटी नाही आहे. कारण की 50,000 रुपयांपर्यंतचं अनुदान आणि 2 लाखाच्या वरची जी काही कर्जमाफी आहे, जे काही पैसे असतील ते भरायचे, आधी ते भरायचे आणि मग शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत माफी मिळणार. याच्यावर काही शेतकऱ्यांचे आक्षेप होते, काही मंत्र्यांचे आक्षेप आहेत. त्याच्यात आवाज उठवला तो म्हणजे रोहित पवार यांनी. आणि रोहित पवारांच्या आवाजाला उत्तर देताना ज्यावेळेस प्रश्न विचारण्यात आला कृषी मंत्री दत्ता भरणे यांना, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सरकार याबाबत लवचिक आहे. आता सरकार लवचिक आहे म्हणजे काय, त्यांनी जो काही GR वगैरे जाहीर केला होता त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या काही अटी शर्ती त्यांनी टाकल्या आहेत त्या संदर्भात सरकार परत पुनर्विचार करणार आणि मग शेतकऱ्यांना त्याच्यासाठी कर्जमाफी मिळणार. आता याच्यात 2-3 गोष्टी आहेत मित्रांनो. एकतर यांनी 1.5-2 वर्ष घेऊन टाकला, शिंदे समिती स्थापन केली. त्या शिंदे समितीचा अहवालानुसार असो की तो अहवाल फक्त नावाला असो, देवेंद्र फडणवीस यांचा मागचा अहवाल असो, त्याच्यानुसार जाहीर केलेली कर्जमाफी ही योग्य नाही आहे. याच्यात कर्जमाफी नाही तर कर्ज वसुली आधी आणि मग तुमची कर्जमाफी आली असंच इथे आपल्याला दिसतंय मित्रांनो. आणि म्हणूनच याच्यावर आवाज उठवला जातो आहे, सगळ्या स्तरांवर आवाज उठवला जातो आहे. आणि आता जून सुरू झाला, शेतकऱ्यांच्या पेरणीचे कामं सुरू झाले तरी देखील या कर्जमाफीवर तोडगा नाही, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे नाही, पुनर्गठन करण्यासाठी शेतकऱ्यांना वाव मिळत नाही आहे, बँकांचे चक्रा माराव्या लागत आहे तरी देखील शेतकऱ्यांना आता खरीप हंगामासाठी पैसा उरलेला नाही आहे. आणि अशातच शेतकऱ्यांसाठी मदत करणं काम होतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने, पण ते झालेलं नाही. आता कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या सांगण्यानुसार असं करतंय की याच्यात काही लवचिकता होईल का, आता हे तर सर्वस्वी 12 तारखेनंतरच करणार आहे मित्रांनो. वेळोवेळी अपडेट घेत असणारे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.